गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज तुमच्या पुढे स्क्रीन पुढे येण्याचं कारण म्हणजे काल जो भूकंप झाला रात्री 1:30 वाजता, फायनान्शियल भूकंप असं मी म्हणेन. कारण आपण म्यानमारमध्ये जो भूकंप एक 8 दिवसापूर्वी पाहिला, तर त्या सगळ्यांना माझ्यातर्फे मृत व्यक्तींसाठी एक श्रद्धांजली. काल रात्री झोप लागली नाही हो, कारण हा जो भूकंप होता याची कल्पना आपल्याला एक 2-2.5 महिन्यापूर्वीपासून होती. जसं जेव्हा ट्रम्प हे प्रेसिडेंट झाले अमेरिकेचे आणि संपूर्ण जगाची चिंता वाढल्यासारखी वाटत होती आणि नंतर काही त्यांच्या अनाऊन्समेंट होत होत्या त्या ते मागेही घेत होते. पण त्याची एक डेडलाईन त्यांनी ठरवली होती. त्याला त्यांनी लेबर डे नाव दिलं होतं, 2 एप्रिल. तर त्यांच्या हिशोबाने अमेरिकेमध्ये 4 वाजता आणि आपल्याकडे रात्री 1:30 वाजता ही त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी टेरिफ आणि रेसिप्रोकल टेरिफ हे शब्द तुम्ही तुमच्या वाचनातही आले असतील मधल्या काही पिरियडमध्ये. तर त्या संदर्भात आपण थोडीफार आता माहिती घेणार आहोत की त्याचा इफेक्ट जो आहे तो काही देशांवरती म्हणा किंवा संपूर्ण जगावरती, अधिक देशांवरती आणि पर्यायाने आपल्यावरती काय होऊ शकतो. तर याचा आढावा आपण या पॉडमध्ये घेणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे, आता मी म्यानमारचा उल्लेख केला मगाशी भूकंपाचा. तर भूकंपामध्ये नॉर्मली जर आपल्याला माहिती असेल की आता भूकंप होऊ शकतो, भूकंप प्रवण क्षेत्र आहे, तर आपण काही तयारी केलेली असते की सोनं नाणं म्हणा, चांदी म्हणा किंवा काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आपण अशा ठिकाणी ठेवतो की जे आपण इझिली हलवू शकतो, आपल्याबरोबर कॅरी करू शकतो. तर या ठिकाणी हा जो रात्री 1:30 वाजता काल भूकंप झाला, फायनान्शियल भूकंप, त्याची तयारी FIAने ऑलरेडी केलेली होती. शेअर मार्केटमध्ये त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेतलेला आपण बघितलेला आहे. तर हे टेरिफ आणि रेसिप्रोकल टेरिफ एक्झॅक्टली काय आहे? तर टेरिफ म्हणजे टॅक्स. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा देश जो असतो तो त्याला लागणाऱ्या गरजा हा स्वतःच्या देशामध्ये संपूर्ण प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. त्याला काही गोष्टी ह्या आयात कराव्या लागतात, इम्पोर्ट कराव्या लागतात. आणि ज्या गोष्टी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असतात त्या तो निर्यात करतो, एक्सपोर्ट करत असतो. तर अमेरिका हे सगळ्यात स्ट्रॉंग राष्ट्र असं म्हटलं जातं. तर ह्याचं कारण म्हणजे तिथली सुबत्ता. आता कंपॅरिझन करायचं झालं तर अमेरिकेमध्ये 8,000 टन सोनं आहे आणि इंडियाकडे फक्त 800 टन सोनं आहे. तर त्यामुळे तिथे सुबत्ता आहे, डेव्हलपमेंट चांगली आहे, राहणीमान चांगलं आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो एक श्रीमंत देश म्हणून तो गणला जातो. डेव्हलप्ड कंट्री ज्याला म्हणतात. आपण अजूनही ती पातळी गाठलेली नाही आहे. आपण त्या दृष्टीने पुढे प्रयत्न चालू आहेत आपले. तर होतं काय की समजा तुम्ही एखादी भाजी घ्यायचा, मी एक्झाम्पल तुम्हाला देतो. ज्यावेळेला तुम्ही भाजी घ्यायला जाता त्यावेळेला जर तुम्ही साध्या कपड्यात साधा आपलं एक पिशवी घेऊन गेलात तर ती भाजीवाली तुम्हाला एक नॉर्मल रेट देते. पण जर ती तुम्ही मोठी गाडी घेऊन त्या भाजीवालीच्या तिथे उभा राहिलात तर त्या भाजीचा भाव जो आहे तो ती वाढवून सांगू शकते. सांगेलच असं मी म्हणत नाही, पण ती सांगू शकते. तर जगाने काय केलं, अमेरिका एक धनवान देश असल्यामुळे जो माल अमेरिका इम्पोर्ट करत होती त्याच्यावरती ते टॅक्स लावत होते, टेरिफ लावत होते. तो थोड्या जास्त प्रमाणामध्ये होता. आणि जेव्हा अमेरिकेकडून माल विकला जायचा इतर देशांना त्यावेळेला अमेरिका टॅक्स कमी लावत होती. तर ही गोष्ट काही अमेरिकेला माहिती नव्हती असं नाही, ही गोष्ट माहिती होती. मग ते एवढे दिवस का थांबले होते? तर ह्या गोष्टीचं कारण म्हणजे की आपल्या देशामध्ये सगळं तर आपण उत्पादन करू शकत नाही, आपल्याला घ्यावं तर लागणार आहे, ही एक बाब होती. आणि त्यांना ते सोयीचंही वाटत होतं. पण होत होतं काय, झालं सुरू काय की अमेरिकेमधल्याच काही कंपन्या, त्याच्यात मी आपलं अगदी एक्झाम्पल देतो की इंडियामधनं बराचसा प्लास्टिक उद्योग जो आहे तो चायनाला गेला. याचं कारण का,
तर चायनामध्ये लेबर स्वस्त होता, तिथून स्वस्त बनवून तो माल इथे आणून ते विकायला त्यांना सोयीचं वाटत होतं. तसं अमेरिकेतमधल्या कंपन्यांनी काय केलं, चायना इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत होते आणि त्या वस्तू ते अमेरिकेमध्ये जाऊन विकत होते. टेस्लाचं उदाहरण घ्या, चायनामध्ये बनवून घ्यायचं विकायचं मात्र, कारण मेन ह्या ज्या महागड्या वस्तू होत्या गाड्या वगैरे याचं मार्केट शेवटी अमेरिकाच होतं, त्यामुळे त्यांना अमेरिकेमध्ये आणून ते विकायला. तर त्या ठिकाणी काय होत होतं की मॅन्युफॅक्चरिंग लेबर कॉस्ट जरी स्वस्त असली तरी माल जेव्हा विकायला आणावा लागायचा अमेरिकेमध्ये त्यावेळेला त्यांना टॅक्स चायनाला पेमेंट करावं लागायचं. त्यामुळे होतं काय की अमेरिकेची जी गरज आहे ती पूर्ण होत होती, पण थोड्या चढ्या भावाने त्यांना आणि त्यांची परकीय जे चलन आहे ते वेस्ट होत होतं. ह्याचा विचार ट्रम्प साहेबांनी काही निवडणुकांमध्ये घोषणाही केल्या होत्या वगैरे आणि त्याचा अंदाज दिलेला होता आणि त्याचं त्यांनी इम्प्लिमेंटेशन आल्याला सुरू केलेलं आहे आणि 2 एप्रिल त्यांनी डेडलाईन दिली होती. तर हा रेसिप्रोकल टॅक्स त्यांनी लावायचं ठरवलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर आमच्यावरती जेवढा टॅक्स लावता तेवढाच टॅक्स आम्ही लावू असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं. आणि त्याचं जे क्लॅरिफिकेशन होतं त्याच्यासाठी जग पूर्ण वाट बघत होतं. इवन काल तुम्ही पाहिलं तर शेअर मार्केटसुद्धा फ्लॅट होतं, कारण काय होईल काय नाही याचा अंदाज येत नव्हता. तर शेवटी ही अनाऊन्समेंट झाली आणि त्याच्यात त्यांनी असं ठरवलेलं आहे की 10% ओव्हरऑल फ्लॅट टॅक्स हा लावला जाईल. ज्या वस्तू अमेरिकेमध्ये आणल्या जातील बाहेरच्या देशांमधून त्याच्यावर एक 10% हा टॅक्स आम्ही लावणार. अधिक त्यांनी काही ऑटोमोबाईल वगैरे इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आधी चायना कॅनडा वगैरे याच्यावरती ऑलरेडी लावलेला होता. तो एक 20% टॅक्स होता, तो इम्प्लिमेंट करणंही सुरू केलं होतं. आणि काल एक ब्रॉड व्ह्यूनी त्यांनी ओव्हरऑल जगावरती 10% एक फ्लॅट टॅक्स लावलेला आहे. तर ह्याचा परिणाम काय होणार आहे, ह्याचा परिणाम जो आहे तो सुरुवातीला अमेरिकेवरच होणार आहे. पण अमेरिकेवरती जो झालेला परिणाम आहे त्याचे परिणाम इतर देशांवरती, आपल्या देशावरती, आपल्या सामान्य व्यक्तींवरती काय परिणाम होणार आहे ह्या जर विचार केला तर होणार काय आहे की अमेरिकेमध्ये ज्या वस्तू येत आहेत त्याच्यावरती जो टॅक्स अमेरिका लावत होती त्याच्यामध्ये त्यांनी वाढ झाल्यामुळे त्या वस्तू महाग होऊन अमेरिकेमध्ये येणार आहेत. आणि नॉर्मली काय होतं, जेव्हा वस्तू स्वस्त होते त्यावेळेला त्याची विक्री वाढते, ज्यावेळेला वस्तू महाग होतात तर विक्री कमी होते. त्यामुळे अमेरिकेमध्ये जी, तर गाड्यांचंच एक्झाम्पल घेऊ, जेवढी विक्री गाड्यांची होत होती त्यापेक्षा कमी गाड्या अमेरिकेतच विकली जातील. कारण तर त्याचा परिणाम काय होणार आहे आणि ह्यांचा पर्पज काय आहे मेन हे करण्याचा ट्रम्पचा, की जी गोष्ट तुम्ही बाहेर जाऊन मॅन्युफॅक्चरिंग करताय ती गोष्ट इनहाऊस मॅन्युफॅक्चरिंग करा, म्हणजे इथल्या लेबरना काम मिळेल, इथे उद्योगधंदे वाढतील, हे त्यांचं एक धोरण होतं. त्या अनुषंगाने त्यांनी एक टेरिफ लावण्याचा विचार केलेला होता. पण ह्याचा परिणाम उलटाही होऊ शकतो की इम्पोर्ट करण्यासाठी टॅक्स वाढल्यामुळे अमेरिकेमध्ये ती वस्तू महाग होईल आणि त्याची विक्री जी आहे ती रोडावेल. तर ती विक्री कमी झाल्यामुळे अमेरिकेची आर्थिक जी सुबत्ता आहे ती कुठेतरी कमी होईल. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं जसं की अमेरिका मेन कंट्री आहे, मोठी कंट्री आहे, तर तिला जर आर्थिक सुबत्ता त्याची कमी झाली, त्याची झळ बसली, तर त्याचा परिणाम जो आहे तो इतर देशांवरती होणार आहे. तर हे दुष्टचक्र सुरू होऊ शकते असं काही तज्ज्ञांना वाटतं. या ठिकाणी विचार केला तर आपण साधा सरळ विचार जर केला तर हे जे काय घडलं आहे याची झळ लगेच नाही पण काही दिवसांमध्ये पोचू शकते. आणि अमेरिकेमध्ये डिमांड कमी झाल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या इथलं मॅन्युफॅक्चरिंग रोडावू शकतं, कारण आपण शेवटी विकणार अमेरिकेलाच जरी इथे बनलं तरी. तर हे दुष्टचक्र अशा प्रकारे सुरू होऊ शकतं. तर ओव्हरऑल चायनाचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यांनी ऑलरेडी 20% जो आहे टेरिफ त्यांच्यावरती लागू केला होता, अधिक काल 34%. म्हणजे जिथे अमेरिका इम्पोर्ट करायला आता 54% जे आहे ना तो टॅक्स लागू शकतो.
जो आधी 34% आणि प्लस हे आधीचे 20 लावलेले आहेत ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेले, तर तो 54% होणार आहे. आणि अमेरिका जो माल चायनाला विकते त्यांना 67% टॅक्स एक्स्ट्रा लावून त्यांना तो विकावा लागतो. चायनाने 67% लावला आहे, आता यांनी 54% लावला आहे. आणि ओव्हरऑल ब्रॉडमाइंडमध्ये तुम्ही जर विचार केला तर आणि चार्ट पाहिला तर त्यांनी रिसिप्रोकल टॅक्स म्हटला होता, पण तो त्यांनी पूर्ण जशाच तसं टीट फॉर टॅट ही पॉलिसी ठेवलेली नाही. ही जरा जमेची बाजू आहे. त्यांनी काय केलं आहे, 50% जो टॅक्स आहे ना तो साधारण पकडलेला आहे. जसं एखादा देश त्यांच्याकडे एक्सपोर्ट करताना समजा 50% एक्सपोर्ट करते, ते हे 25% तरी लावणारच. तुमचा माल आमच्याकडे येणार ना, तो 25% तुम्हाला टेरिफ द्यावा लागणार. तर अशा प्रकारे आणि काही देश जसं बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, हे 80% पण टॅक्स काही लावू शकते. बांगलादेश 67% वगैरे, तर त्यांच्या 50% तरी ते त्यांना लावणार आहे टॅक्स. ज्यावेळेला बांगलादेश अमेरिकेकडून कुठलीही वस्तू घेणार तर ते जो टॅक्स लावतात त्याच्या 50%. इंडियाचं पण त्यांनी सेम केलं. इंडिया 52% लावत होती अमेरिकेला, तर आता जर भारताचा माल जो आहे तो जर अमेरिकेमध्ये विकायचा असेल तर 26% टॅक्स द्यावा लागणार आहे. तर हे अशा प्रकारे हे दुष्टचक्र सुरू झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. जमेची बाजू म्हणजे 1:1 त्यांनी लावला नाही आहे. 50%नी त्यांनी टॅक्स सध्या इम्प्लिमेंट केलेला आहे आणि त्याचं 5% 5 तारखेपासून हे इम्प्लिमेंटेशन सुरू होणार आहे. आणि जे ऑलरेडी काही देशांना कॅनडा वगैरे, चायना वगैरे यांना ज्यांनी टॅक्स लावलेला आहे तो 9 तारखेपासून तो हा जो वरचा जो टॅक्स आहे, जसा मी चायनाचा सांगितलं 20 लावला होता, आता 34% आणखीन लावला आहे, तर तो 9 तारखेपासून लागू होणार आहे. तर ओव्हरऑल त्यामुळे मार्केटवरती, आपल्या शेअर मार्केटवरती परिणाम याचा होणार आहे. ऑलरेडी विचार केला तर डाओ जोन्स जो आहे तो 812 अंकांनी खाली आहे. जमेची बाजू नॅसडॅक फक्त 151 अंकांनी वर आहे. डॅक्स हा -149 आहे. गिफ्ट निफ्टी काल रात्री खाली होती, 134नी खाली होती, आता ती -240नी 7:30 वाजता चालू होती. तर आपलं मार्केट आज त्या हिशोबाने थोडंसं निगेटिव्हमध्ये ओपन होणार आहे. आणि ट्रेडिंग जर आज एक्सपायरी पण आहे, तर ट्रेडिंग जर आपण करत असाल तर आपण काळजीपूर्वक आज ट्रेडिंग करणं गरजेचं आहे, कारण व्होलॅटिलिटी भयंकर राहू शकते. तर फ्रेंड्स, थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग.